हिंगोली इथे दिलं. त्याच्यानंतर आम्ही वारंवार त्याच्या बाबतीत संपर्क करून देखील फीडबॅक त्याच्या बाबतीत विचारपूस करून देखील आमची जी जॉईनिंगची प्रक्रिया आहे ती करून घेण्यात नाही आली. 9 एप्रिल 2025ला आमचं पुन्हा एकदा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं. त्याच्यानंतर पुन्हा देखील विचारपूस करून देखील आम्ही प्रक्रिया करत आहोत, आमची प्रक्रिया चालू आहे असं आम्हाला सांगण्यात आलं. आम्ही राजेश शिंदे साहेब एज्युकेशन डायरेक्टर पुणे यांना तशा आशाची विनंती केली. स्वतः राजेश शिंदे साहेबांनी देखील कॉल करून विचारपूस केली असता मे मध्ये डिग्रसकर साहेब असे म्हटले की आमचं काम चालू आहे, आमची प्रक्रिया चालू आहे, आम्ही लवकरात लवकर यांना जॉईनिंग देऊ. त्याच्यानंतर देखील आम्हाला अजूनही जॉईनिंग देण्यात आलेली नाही आणि कोणत्याही बाबतीत कोणत्याही प्रकारची जी काही योग्य माहिती आम्हाला शिक्षणाधिकाऱ्यालयातून दिल्या जात नाही. गेले 6 महिने ऍक्च्युली नोव्हेंबर 2000 कोर्टाने जो आदेश दिला होता प्रकल्पग्रस्तांचा 5% भरण्याचा आणि नंतर ते उठवला असं तुमचं. मग हे हिंगोली जिल्ह्यामध्ये प्रकल्पग्रस्त 5% पूर्ण झाला का कोठा? तो हिंगोली जिल्ह्याचा प्रश्नच नव्हता, तो पूर्ण महाराष्ट्रातील जे काही 5% प्रकल्पग्रस्त आहेत त्यांचा होता. आणि जी काही रिट पिटिशन प्रकल्पग्रस्तांनी दाखल केलेली होती ती म्हणजे ती नियमाच्या बाहेर होती. तर कोर्टानं त्यांची जी रिट पिटिशन होती ती म्हणजे नियमबाह्य आहे हे सांगून जे काही कॅन्डिडेट आहेत त्यांना जॉईनिंग द्यावी असा आदेश दिलेला होता. सध्या हिंगोली जिल्ह्यामध्ये रिक्त जागा आहेत का आणि त्या संदर्भात काय सांगताय? त्या बाबतीत आम्हाला 1 जुलै 2025 रोजी शिक्षण अधिकारी यांनी तोंडी स्वरूपात सांगितलं की आमच्या जिल्ह्यामध्ये ऑलरेडी 127 अतिरिक्त शिक्षक आहेत, त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला जॉईनिंग देऊ शकत नाही. पण हा जो शिक्षण नवीन संच मान्यतेचा निर्णय आहे तो 30 एप्रिल 2025 चा आहे. परंतु आम्हाला